कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात वाद प्रतिवाद पाहायला मिळाला। हॅरिस यांचा अमेरिकेतील अर्थव्यवस्थेवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा पाहायला मिळाला। डोनाल्ड ट्रम्प मंदीनंतर निर्माण झालेल्या बेरोजगाराच्या काळात देशाला वाईट परिस्थितीत टाकून गेले आणि या परिस्थितीला आम्हाला हाताळावं लागलं असं हॅरिस म्हणाल्या। अतिशय संदिग्धपणे हे विविध पॉलिसी प्रश्नावर बोललेले होते। या दोन्ही उमेदवारांची विजन्स अर्थातच वेगवेगळी होती। ट्रम्प यांचा सूर नकारात्मक होता। अमेरिका ढासळती या सुरुवामध्ये आहे। नंतर अध्यक्ष बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस हे दोन्ही अतिशय वर्स्ट अशा स्वरूपाचे अध्यक्ष उपाध्यक्ष ठरलेले अशी टीका त्यांनी केली। वर्ल्ड वॉर 3 हे आता काही दूर राहिले नाही असंही ते म्हणायला विसरले नाहीत। त्याच्या तुलनेमध्ये कमला हॅरिस या सर्वसमावेशक भूमिकेहून सर्वांना बरोबर घेऊन अमेरिकेला पुढे न्यायचंय अशी भूमिका मांडत होत्या। त्यांचं विजन याबाबत अतिशय स्वागतार्ह असं म्हणायला हरकत नाहीये।